घरात भांडणं लावतात ही माणसं. जगाच्या नादी लागू नका, लोकाला सुखही सांगू नका आणि दुःखही सांगू नका. हां, तुमच्या प्रगतीवर जळतात ही माणसं. अरे लोक आहेत इथं, कसं आहे, गोरी बायको केली तरी म्हणतात बाबा याला बरी दिली, आणि काळी केली तरी म्हणतात बाबा यानं बरी केली. मग काय ब्रह्मचारी राहू का? अरे तुमचे मित्र बायको करू दे ना तुम्हाला, तुम्ही काय आयुष्य जगता रे? अरे मित्र असावा सुद्धा माझ्यासारखा. विश्वास किती मित्रावर. घरी खायला अन्नाचा कण नाही, सुशला माता बायको रडून सांगते काहीतरी मागा तुमच्या मित्राकडे, द्वारकेचा राजा येतो. बायकोला ठामपणे सांगतात सुधामा, अगं विश्वास आहे माझा त्याच्यावर, तो परीक्षा बघतोय माझी, त्याला माहित आहे मी कुठल्या अवस्थेत आहे. अगं मेलो तरी 72 पण त्याच्याकडे मागणार नाही, कारण तो मला मरू देणार नाही. हा विश्वास माझा त्याच्यावर आहे. या विश्वासामुळं मुठभर पोह्याच्या बदल्यात अख्खी सोन्याची नगरी माझ्या भगवंत मित्र मनावर आला. सुनते ही तोड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. बराबर में अपने सुदामा बिठाए, चरण आंसुओं से प्रभु ने धुलाए, चरण आंसुओं से प्रभु ने धुलाए. मुबारक मनी बुद्ध की अचंभा, ये मेहमान कैसा आमच्या मित्रमंडळीचं कसं आहे, खिशात पैसा नावात प्रसिद्धी असली की सगळी मागं पुढं करतात. खिशातला पैसा नावातली प्रसिद्धी संपली की आपली खरी माणसं कळतात. हे जगातलं सगळ्यात मोठं सत्य आहे दादा. कोरोनात कळलं कोणाचं कोण आहे ती. करोडपती होता, करोडपती पॉझिटिव्ह निघाला. सख्खी बायको, सख्खी कुत्र्यासारखी भाकर टाकायची, मोत्या नवरा मोत्या एकाच खुटीला होता. तेव्हा त्याला कळलं नाही कुणाचे कुणी तवा. अरे तुकोबारा आधीच म्हणतात सावध झालो हरीच्या आलो. अवघडे दादा. मी तर म्हणते 2-3 वर्षात ना एकदा कोरोना आलाच पाहिजे. येऊ द्या येऊ द्या. लय माजटले होती लोक, लय जिरली. फक्त वाईट याचं वाटतं महाराज लोकांची बी लय जिरली. आम्हाला तरी काय कमी माज होता वय. मला वाटायचं शिवलीला पाटीला आपण 10 माणसं पुढे 10 माणसं मागे, तारका भेटत नाही आपल्या. कोरोनात कळलं कुत्रा खात नाही आपल्याला. कीर्तन चालू आहे तोपर्यंत मजा आहे. हे कीर्तन संपल्यावर म्हणतात ताई मी तुमचा लय मोठा फॅन आहे. अरे 2 वर्ष मिळता कुठे, आता शेल्फ्या काढतो रे. का तरी वाईट काळात पण मदत करीत जा. अहो खरं सांगते, गायनातला आवाज संपला, वादनातला ताल संपला आणि कीर्तनातलं सामर्थ्य संपलं की आपलं काही, आपल्याला लोक मानतात ती फक्त आपल्यावर असलेली माऊलींची कृपा आहे, बाकी दुसरं काहीच नाही महाराज. कृपा संपली की जगात आपल्याला कोणी मानणार, ही कृपा आहे. विनंती महाराज पण काही म्हणा. कोरोनात एक गोष्ट लईच चांगली झाली. ते म्हणतात चांगलं काय झालं, नकट्या सुद्धा पुरी खपल्या. चांगल्या तर खपल्या यात काही वादच नाही. चिचक्या इतकं नाक, टीव्ही फुलाच्या गाडीत हसत हसत. याला सकाळी कळलं हिला नाकच नाही, रात्री मास्क मुळे लय मजा आली महाराज. कोरोनात ज्यांनी लग्न केली त्यांची लय मजा चालू आहे. मजा आहे पण असू द्या, वेळेला समजून घेता हे फार महत्वाचं आहे. फक्त एक लक्षात ठेवा, कोरोनाचा विषाणू दिसला का दादा? कुठल्या लॅबमध्ये दिसला?
नाही दिसला. न दिसणारा विषाणू मारतो याचा विश्वास आहे, कारण अनुभव आहे, खूप गेले. करोनाचा विषाणू मारतो याचा विश्वास आहे. न दिसणारा विषाणू मारतो याचा जर विश्वास आहे, तर न दिसणारा माझा पांडुरंग तारतो याचाही विश्वास ठेवून तारल्याशिवाय सोडत या विषयाकडे. मग आम्ही ज्यांनी पंढरीची वारी केली, अरे दास विठोबाचे ताकद काय महाराज त्यांच्यामध्ये, संस्कार काय त्या लेकरांना. मी विचार करते, काही धनवान असेल ते कुटुंब ज्याच्या घरात ज्ञानेश्वरी वाचली जाते, अहो काय भाग्यवान असेल ते घर ज्यांच्या घरात तुकोबांचा गाथा वाचला जातं, काय काय पैसा असेल त्या घरात जिथं पंढरीची वारी केली जाते, आणि काही बेकारी असतील ते बंगल्यावाले ज्यांच्या बंगल्यात ज्ञानेश्वरी नाही, आणि काय हलकट असतील ती जनावरं ज्यांना हरिपाठ पाठ नाही. चूक तुमची बी नाही र, नाही खरं तुमची बी चूक नाही. आजकालची पिढी आता एवढी लेकर आहेत, ह्याला कीर्तन आवडत नाही असं नाही. आज तुम्ही पुढे येऊन सप्ताह केला, पोरांनी साथ दिलीच ना. अरे पंक्ती वाढायला पोरं आहेत, पंक्ती वाढायला पोरं आहेत, मंडपाचा तंबू ठोकायला पोरं आहेत, मानव लोकांना आणायला न्यायला पोरं आहेत. जेवढे कष्ट सप्त्यात पोरं करून दाखवतात, तेवढी बाकीच्यांनी करून दाखवा. मी शब्द देतो तुम्हाला, या तरुण मंडळीमुळे फक्त एवढा वैभव सप्त्याला आहे, बाकी दुसरं काहीच नाही. या गावात तरुण, आणि जी काय 2-4 राहिल्यात सप्त्यात काम करायची, कडू आणू या मरा इथं सप्त्यात, बायको तरी चांगली भेटल, दुसरं काय नाही. पण करा करा जरा, चांगलं होईल तुमच्या जीवनात येऊन. आणि केल्याशिवाय नाही बरं का. उद्यमेन ही सिद्ध्यंती कार्याणी मनोरथ आहे, नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृग आहे. वारकऱ्याची पत्रवाळी उचलणं म्हणजे वैकुंठीच्या रायाचं दर्शन घेतल्यासारखं हे लक्षात ठेवा. ताकद या वारकऱ्यात आहे. वारकरी म्हणजे काय साधा वाटतो काय? पंढरीचा वारी करणारा काय साधा वाटतो? नामदेवरायाच्या दिंडीत निसते असे, ज्यानं कीर्तन कधी ऐकलं नाही, तमाशा कधी सोडला नाही, असे गेलते. ती मरणाच्या यादीत त्यांचं नाव आलतं. त्यांना एवढं वर्ष मरायचं नव्हतं. मग ती काय म्हणले, काय करू नामदेवराय? ती म्हणले काय नाही, मरायचं नसेल तर माळा घाला. ते म्हणले 2 घालतो 2. तुम्ही 1 म्हणता वय, मी 2 घालतो. मरायच्या भीतीनं 2 घातल्या, आणि शर्टाच्या वर न घातल्या दिसल्या पाहिजे ना. शर्टाच्या वर न घालणारी जातीच लय बेकार. माळा आतनच असावी महाराज बरं का. चला मग काय मजाच मजा महाराज. निस्ती वारी चालू झाली, यमदूत आले, अमुक अमुक पंढरी, तमुक पंढरी, डमुक पंढरी. कस काय नाही म्हणले, तुमचा पेपर फुटलाय. सगळ्यांना कळलं तुम्ही येणार आहे. त्यांना न्यायला ते गेले नामदेवरायाच्या दिंडीत. अहो यमदूत न्यायला आले. यमदूतांना पाहून नामदेवराय सांगतात, हे नवीन माळकर हो, तुमचं गिराईक आलं रे. म्हणे आता काळजी करू नका, अरे पंढरीच्या वाटेवर आहेत तुम्ही, फक्त माझा भगवा पताका वर करा. यमाची हिम्मत नाही तुम्हाला न्यायची, एवढी ताकद माझ्या भगव्या पताक्यात आहे. उंच पताकांचे भार, भय पळती यमकिंकर, भय पळती यमकिंकर. यमदूत पळाले, पण वाकरी पर्यंतच पळाले. ही माळकर खोटी होतं ना. माघारी आले. नामदेवराय म्हणले, ए नवीन माळकर हो, गिराईक माघारी आलं. कस काय? ते म्हणले तुम्ही आताच घातली ना म्हणून. आता तरी घाबरू नका, निस्त मोठ्याने माझ्या विठ्ठलाचं नाव घ्या. माझ्या विठ्ठलाचं नाव ऐकलं तर यांच्या बापाची हिम्मत नाही तुमच्या समोर यायची. माझ्या विठ्ठलाच्या नावात निस्त प्रेमाने म्हणा, विठोपाय दाखवा. चला या वर्षी गावायचं नाही
पाहून सांगतायत दूत सांगत असे यमा दिंडी पुढे चाले नामा तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणून यम सांगतायत नका जाऊ तया ज्याच्या सुदर्शन चक्रभोवती अख्खी पृथ्वी फिरते अशा बापाची लेकर आहेत ती तुमच्यासारखी आई रेगायला घाबरणार आहेत बरे त्यांच्यासाठी वाढ वेळ झाला वैकुंठा श्रीरंग ही ताकद आहे म्हणून ज्ञानोबराय म्हणले जिथं काळही घाबरतो ते माझ्या पंढरीची पावलं काही साधे असतील का महाराज अहो माझी पंढरी नुसतं ईश्वर उभा राहा तरी पुण्य नुसतं कळस पहा तरी पुण्य नुसती पाठ पहा तरी पुण्य पायरी बघा तरी पुण्य अहो पुण्याची गणना कोण करी जाईन गे मायेत या पंढरपुरा जाईन गे मायत या पंढरपुरा ती आपलं भेटून गेली महाराज भेटे न माहेरा उगच लेकर म्हणत नाहीत उगच माझे तुकोबाराय म्हणत नाही बारक्यापणीच परमार्थ करा शेवटी ज्या त्या वयात जी गोष्ट शुभन दिसत या विषयात आम्ही विचारलं काय भेटलं पंढरीला गेल्यावर सर्व सुकृताचे आणि हरिपाठ नीट म्हणीत जा तुमचं कसं झालं माहितीये का सर्व सुकृताचे फळ मिला हिन क्षमा नाही क्षम क्षमा नाही क्षम देवाला क्षमा द्यायला आपण कोण आहे आणि देवानं काही चूक केली नाही आपल्याला जन्माला घातलं हीच चूक झाली देवाची क्षम क्षेम क्षम क्षेम म्हणजे आलिंगन मी देवाला आलिंगन दिलं देवानं मला सगळं फळ दिलं फळ दिलं कळलं पण फळ काय दिलं आपल्या संसाठी सेवेसाठी नाही संसाठी म्हणजे देवाने मला देव स्वरूपी केलं ताकद आहे माझ्या विठ्ठलाच्या 16.5 वर्षाची कानापत्रा वेश्याची पोरगी आहे पण हरीचं नाव घेते आज का भऱ्याच जागा उगच आहे का आपल्या संसाठी करून ठेवला विनंती माझे मायबाप तुम्हाला जरा यावर परमार्थाकडे अवघड परिस्थिती आहे काही नाही पण 5 गोष्टी माझ्या कीर्तनातल्या नक्की घ्या माय बापाला कधी विसरू नका धर्माला कलंक लागेल असं कधी वागू नका व्यसनाच्या अधीन कधी जाऊ नका नीती सोडून पैसा कधी कमवू नका आणि ज्याने हे सगळं दिलं त्या माझ्या पांडुरंगाला कधी विसरू नका या 5 गोष्टी केल्या जीवनात इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा ते प्रामाणिक आहेत बाकी अख्खं व्यसन मुक्त गाव आहे का होय सरपंच अख्खं गाव व्यसन मुक्त आहे का तरुण मंडळी तुम्ही तरी विचार करा रे जरा अरे 32 इंच छाती 140 ते 160 किलो वजन 7.5 ते 7 फूट उंची होती माझ्या मावळ्याची अरे शत्रू फक्त मावळ्याकडे बघून अर्धे गार व्हायचे फक्त ते आर्यमडीन विमल माणिकचंद खात नव्हते बिचारे शाकाहारी होते रे आमचे 31 डिसेंबरची पार्टी गटारी आमोशा श्रावणाच्या आदल्या दिवशी धन काऊन हाणला असं खरवाला पार्टी केली ना आमोशाची ए दादा ज्यानं ज्यानं या आमोशाला बोकड खाल्लं ना गॅरंटी माझी अजून 4 वर्ष बायको भेटणार नाही ते म्हणताल माझं झालं तुझी नीट नांदणार नाही
ते म्हणतात आमोशाचा आणि बायकोचा काय संबंध. अरे तिच्यावरच आमोशा उलटतीन, दुसरं काय घेतो तू? हा, तुम्ही जे बोकड खाता ना दादा, ते बोकड अशी जात आहे, जिनं जन्माला घातलं ते आईवर 3 महिन्याच्या आत वाईट नजर टाकतं. शेतकरी आहे तुम्ही, बोकड जन्माला आल्यावर 3 महिन्याच्या आत आईवर वाईट नजर टाकतं. विचार करा, जे आईवर वाईट नजर टाकतं असं जनावर खाऊन बलात्कार वाढतील का कमी होतील? आणि मग मला सांगा शाकाहार करायचा. आता टाळ्या सुद्धा त्यांनीच वाजवल्या जे खात नाहीत. बाकीचे म्हणतात आम्हीच वाजवायचे ना, आम्हीच खायचं, असं असतं. अरे कडू इथून पुढं खाणार नाही म्हणून तरी वाज्या कवत नीट वागत जरे. धर्म नाही आपला. तुम्ही म्हणताल काय चांगला आहार करायचा? युक्त आहार इंद्रियाशी. आपल्या इंद्रियाचं सगळं चालणं आपल्या आहारावर असतं आणि आपला आहार परमात्मा पचवतो. खाल्लेली चपाती कोण पचवतो? याला गीतेत वर्णन आहे, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान जठरामध्ये जी अग्नी वास करते तो माझा विठ्ठल आहे. मग विठ्ठल काहीही पचवेल का? म्हणून शाकाहार करा. माळकरी वगैरे पुढची गोष्ट आहे, शाकाहारी तरी व्हा, व्यसन तरी सोडा. अरे 8वीचा पोरगा माझ्यासमोर मावा चोळीत होता. ही लेकर परंतु ताड बसा रे. काही दिवसांना अशी अवस्था होईल या पोरांची, इंग्लिश शिक्षण होईल फक्त, मराठी शिक्षण राहणार नाही. आणि इंग्लिश मिडियमची मॅडम फळ्यावर एक चित्र काढेल आणि चित्राकडे बघून लेकरांना शिकवेल. लिसन केअरफुली चिल्ड्रन, लिसन केअरफुली चिल्ड्रन, दिस इज द बोआ. ह्याला महाराज म्हणते आहेत. हा असा असतो फेटा बांधलेला, कंबर बांधलेला, नामशेष प्राणी असेल, डायनोसॉर असेल महाराज. काय संस्कृती काय कळती लेकरांना मला सांगा. त्यांना बरं तुकोर आहे माहित नाही आजकालच्या पिढीला. लाज वाटते महाराज कधी कधी. हा, फॅशनेबल झाला, सुशिक्षित झाला म्हणजे सुसंस्कृत झाला तसं नाही. तुमची पोरं बंगले बांधणार याची गॅरंटी मी देते. वागलगावकर, तुमची पोरं बंगले बांधणार याची गॅरंटी मी देते. त्या बंगल्यात तुम्हाला ठेवणार नाही याची गॅरंटी सुद्धा मीच देते. पिठवी नका बांगला. ताट बसरे पोरांनो, माझ्याकडे बघा, पटपट उत्तर द्या. मी काय सांगते, सॉरी तुम्ही काय ऐकताय? स्पीक लाऊडली, मोठ्याने बोला. काय ऐकताय? मोठ्यानं काय ऐकताय? नशीब कीर्तन तरी मानला. हा, याच्या पुढं एक 4-5 महिन्यापूर्वी गाजलेला पिक्चर ज्यामध्ये श्रीवल्ली गाणं होतं. पिक्चरचं नाव जनरल नॉलेज, माइंड शार्प. बर, हे नवीन झालं, जरा जुनं 5-6 वर्षापूर्वी गाजलेला पिक्चर ज्यामध्ये झिंगाट गाणं होतं. सैराट मध्ये हिरोचं नाव, हिरोईनचं नाव कोणाची? वागलगावकर, आपल्या श्रावण सोमवारचा प्रसाद येऊ. एवढे उपास केले तुम्ही, काय भेटलं ग? ही अशी का जन्माला आल्यात माहितीये का? तुम्ही एक देव सोडला ना. श्रावण सोमवार, मार्गशीर्ष गुरुवार, पौष रविवार, देव म्हणला सगळ्याच मिळून हे फळ, सर्व सुकृताचे फळ मिळा. हे कुठंच मिळ नाही. बोला बाळांनो, मी म्हणते त्याच्या पुढचं म्हणायचं. म्हणते त्याच्या शांत गेली, शालू गेली, आता कुणाच ना. जा बघतीस तू माझ्याकडे, माझीच पार्टी टाईट आहे आज. मामाची ही पोरगी 1 नंबर दिसते साडीवर. आपल्या बापाच्या गाडीचा हप्ता फिटू द्या. फिटलो की फिरू. बाळांनो, वो बुलाती है. ज्ञानोबारायांच्या हरिपाठातला 4थ्या क्रमांकाचा अभंग कुठला? तुम्हाला आंध्रात नेऊन ठोकाय पाहिजे. अरे येड्याव, इतकं वेड्यावणी करत जाऊ नका रे. 8वीचा बघा माझ्यासमोर मावा चोळतो. मला लाज वाटते का गाबड्या? अर्चडीतल्या पॅन्टीत तरी मावा चोळतो. ती मला म्हणला, ए तू कोण? म्हणलं मी महाराज. ती म्हणला मांडपाट. झालं कीर्तन ज्ञान पाजळू. आता लोक नाहीत की मोठे होत. समोर तुझा बाप आला, त्यानं चोळीले माव्याची बोट पटकन मागं घेतली. म्हणलं का रे, आत्ताच म्हणलं तर बापाला घाबरत नाही? म्हणलं ए बापाला घाबरणाऱ्यातली आवळत आपण नाही. म्हणलं मग मागं का घेतली? म्हणलं ती त्यातली अर्धी मागताय म्हणून मागं घेतली. याचा पोरगा काय संत होणार आहे का दादा? अरे काही कमी असेल त्याचा मोठेपणा करायचा.
आमच्या वर्गात एक पोरग आहे, मी लॉच्या सेकंड इयरला आहे. आमच्या वर्गात एक मुलगा आहे, परत त्याला उभं केलं, सरांनी एक प्रश्न विचारला, उत्तर देताना कळलं ती पोरग बोबड आहे. लक्ष देऊ नाही का तरुण मंडळी? उत्तर देताना कळलं ते पोरग बोबड आहे. अख्खा वर्ग त्याच्यावर हसला. आपण काही चांगलं करत असू तर लोक हसतात, ह्या जगाचा नियम आहे, लोक हसतातच. एवढा जरी सुंदर सप्ताह केला तरी अख्खं गाव चांगलं म्हणून असं नसतंय. सरपंच 2-4 तरी खोट बोलणारच. ते ना गावाचंच घ्यायचं आणि गावालाच द्यायचं, त्याचं काय लोक इथे. लोक स्वतःचा अनुभव सांगते, पर्सनल एक्सपिरियन्स. शांत कीर्तन केलं, नुसतं नेबळ आठवतं, उभं राहिलं, त्याला काही कळवती नाही. आणि जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं, गेल तो कीर्तनाला, येत तर काय नाही जातीला, पण नाचू नाचू चिरी होती. मग करू काय? अरे मरू का? काही तर करू द्या जरा जिंदगी ती येऊन मर द्या. हर किसी के सामने आपने आंसू गिराया मत करो, हर किसी के सामने आपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो, मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. गरज नाही वाटलं सांगायची. मायबाप लोकाला गाडी आणलेली बी सांगायची नाही आणि हप्ते भरले नाही म्हणून बँकेने नेलेली बी सांगायची नाही. कसं असतंय दादा, आणलेला स्टेटस ठेवला की गिरली त्याची आधी कळत असते, म्हणून आणलेलाच बोबाटा करायचा नसतंय. अरे आज गाडी घ्यायची, मी का नाही घ्यायची? माझा बाप सायकलीवर फिरला, माझी माय आयुष्यभर घरात राबली. अरे माझं कर्तव्य आहे की मी त्यांना 4 चाकीत फिरवावं, माझ्या मायबापाला सुखाचे 4 दिवस दाखवावं, हे माझं कर्तव्य. मी करणारच, मी बंगला बांधणारच, मी गाडी घेणारच, पण माझ्या स्वकष्टावर, कोणाच्या लाचारीवर नाही. बरोबर, कष्ट करा, गरज आहे. मग महाराज त्या पोरावर सगळा वर्ग हसला. सरांनी उभा केलं. सर म्हणले, वेड्यास करे तू, अरे बोलता येत नाही तुला धड, आणि तू लॉला ऍडमिशन घेतलंय? अरे कशी केस लढणार आहे तू? मला ततलं बोलू नका. कतलं बोलू? ततलं नाही तर कतलं बोलू? अरे येड्या मूर्खा, तुला बोलता येत नाही, तुला सर नीट म्हणता येत नाही, तू केस कशी लढणार आहे? ललून दाखील. कधी ललून दाखील? तू जर एखादी गोष्ट विकू शकला, एखाद्याला केस माझी घ्यायला म्हणवू शकला, मास्तर आहे मी, नोकरी सोडून देतो, तुझ्या पाया घालून जातो. मास्तरनी 20 रामायणाच्या ग्रंथ त्याच्या हातात दिले आणि सांगितलं, उद्याच्या लेक्चर पर्यंत यातले 5 जरी तू विकले ना पट्ट्या, मास्तर आहे ना नोकरी सोडल. सगळ्यांना उत्सुकता होती, काय घडणार आहे. लेक्चर भरलं दुसऱ्या दिवशीचं. सरांनी उभा केलं त्याला, अरे ग्रंथ विकले? विकले. किती विकले रे? म्हणलं थगले विकले. सर म्हणले कस काय? ले थोपैतल. प्रत्येकाच्या दलवाद्यात जायतो, दलवादा वादवायतो, त्यांनी दलवादा उदलला, त्यांना फक्त म्हणायचं, हे बदा हे लामायण, हे बदा हे लामायण, तुम्ही घेता का मी वाचून दाखवू? लोक म्हणले देण होय पुढं, तुझ्याकडनं चिता ऐकण्यापेक्षा घेतली ना बरं. स्टार्टरची गणी मी गावा. स्वतःच्या विकनेसला ज्याला स्वतःची स्ट्रेंथ बनवता आली ना, सक्सेस त्याच्या कायम माथ्यावर नसतं, ह्या विश्वास आहे. 2 लाख पायदळ आणि 1 लाख घोडदळ आहे स्वराज्याचं. फक्त 2 लाख पायदळ आणि 1 लाख घोडदळ, याच्यापेक्षा 10 पटीनं जास्त सैन्य आहे शत्रूचं. तरी 260 पेक्षा जास्त किल्ले त्यांच्या नाकावर टिचून 40 वर्षाच्या आत माझ्या राजानं हस्तगत केले. शिवने हरिवर शिवपा जन्मला, शिवने शिवपा जन्मला, राजांचा अधिपती, आणि दैवत छत्रपती. ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे, या मातीचा अभिमान आहे, असं प्रत्येक जण टाळ्या वाजवत. एवढं बोलून जे 2-4 पाठीमागचे टटकुले वाजवत नाही त्यांना सांगतो, जे भारतात जन्माला आले तर टाळ्या वाजवतील, जे आवलत जन्मालाच पाकिस्तानात आली ती टाळी वाजवतील.
साडेतीनशे वर्षापूर्वीचा काळ डोळ्यासमोर आणा. आपल्या डोळ्यात येतात आपल्या आई बहिणींची आवड उठली. अरे मंदिराच्या मंदिर उद्ध्वस्त केली. आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही, कुतुबशाही, दिल्लीचा बलवान मुघल बादशाह अकबर डोक्यावर फया फया नाचत होता. मुठभर मावळे हातात, बाजी मुरादची तनाची यसाची सूर्याची गोंडाची फुलाची पंचन धनाची संताची मोराची बहिणीची मोरे गोडपुरे मोहिते निंबाळकर बांधलकर जेधे. काय होणार एवढे स्वराज्य घडणार रे? एक एक पावला लाखाची ताकद घेऊन निर्वध होता मावळा. छत्रपती शिवरायांचा साधा मावळा युद्धात दोन्ही हात गेले तसे. मावळा घरी बसला. मावळा घरी बसलाय कळताच राजा भेटायला. राजा भेटायला आलं बघतात मावळ्याच्या डोळ्यात धारा लागल्या. मावळ्याला असताना बघून राजाला अनावर झाला राग. राजा म्हणले हाय हाय माझ्यावर करणार. त्या मातीसाठी लढणार अशी शपथ घेतली होतीस. हात दिले मग रडतोस. मावळ्यानं उत्तर दिलं नाही राजा, मी त्यातला नाही राजा. अहो राजा जिंदगी घाण ठेवली मी या स्वराज्यासाठी. अहो राजा लेकरा बाळाच्या बायकोचा कधी विचार नाही केला मी स्वराज्याच्या पुढे. अरे मग हात दिले म्हणून रडतोस. गैरसमज झाला ना अहो राजा तुमचा. अहो राजा हात दिले म्हणून रडणाऱ्यातला म्या नाही. पण काय रडतोस? राजा डोळ्यातलं पाणी येतंय बघा. माझा स्वराज्याचा धनी माझा बाप छत्रपती शिवाजी महाराज माझ्या दारात आले. पण त्याला मुजरा करायला या दुर्दैवाकडे हात शिल्लक नाही. ही निष्ठा होती माझ्या मावळ्यांची. आणि एका धर्माने स्वराज्य निर्माण नाही झालं. 11 पगड जाती आणि 12 बलुतेदार होते या स्वराज्य. स्वराज्य रक्षण्यासाठी काय काय माणसं मलाच म्हणतात लयच तू इथे भांडवल करते काय जाणीव रे. वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. शुक्रगुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिखा. काय माहित आज जर माझं राजा नसतं ना हा सप्ताह करायला परवानगी घ्यावी लागली असती. कशी माहिती का? जहापना हम थोड़ा सप्ताह करना चाहते हैं, आपकी मर्जी हो तो कर ले. पोकळ बाबूचे ठोके दिले असते सब. जाणीव ठेवा. खरंय म्हणा मी पण कोणाकडनं जाणीव त्याची अपेक्षा करते. 500 1000वर मतदान करणाऱ्या जाती आपल्याला इतिहास कळणार आहे का? आपलं कसं माझी गाडी माझी माडी माझी दाढी माझी बॉडी माझ्याच बायकोची गोलगोल साडी बस. तुझी दाढी जळू दे पण माझी बिडी पिटू दे. काही नाही रे धर्मदेव देश विनंती जपा. सुरुवातीपासून हेच सांगत आले. आणि ज्याने जपलं ना आपुल्या संसाठी ऋणी ठेला देव त्याला त्याचा अवतार करतो. परमात्मा राखतो, फक्त परमात्मा राखतो हे मान्य करणारा माणूस पाहिजे. हे आम्हाला मान्य आहे.
म्हणून आमची अवस्था त्याच्या संलग्न आहे. म्हणून तुकोबाराय म्हणले मला माहित आहे इथं जे चाललंय ना आवडीने भावे हरिनाम तुझी घ्यायचे चिंता त्याशी सर्व आहे. देव राखतो आणि देवाच्याच अष्टधन चालू असलेला नामचिंतनाचा अट्टहास महारुद्र मारुतीरायांच्या दारात 150 वर्ष हा नामचिंतनाचा अट्टहास चालू आहे. काय वर्णन करावं महाराज. भक्तापासून देवाची ओळख होते हे भक्ताचं महात्म्य आहे. भक्तांपासून श्री गुरु चरण सरोज निज मन मुकुर सुधारी बरनगु रघुबीर बिमल जसु जोतायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुनिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरव क्लेश विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस देव लोक पुजारी. अंजनी पुत्र पवन सुत महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन करण विहार सुरेशा कुंडल काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या अशा भगवत भक्तांच्या चरणी शतशः प्रणाम. दुनिया चले न श्री राम के बिना चले न हनुमान के बिना. दुनिया चले न श्री राम के बिना चले न हनुमान के भक्ताने ज्या भगवंताचं वैभव वाढव त्या भक्ताचं सामर्थ्य सांगताना हा थाटलेला नामचिंतनाचा अट्टहास आहे. बोलण्याच्या ओघात 2 चरण प्रामुख्याने सोडवली. 2 चरणांचा आधार दिला. 2 बाकी आहेत पण काळजी नसावी. बरंच काही राहिलंय पण पुढच्या वर्षी बी माझं कीर्तन आहे असं म्हणायचं महाराज. ते 2 तेवढ्यासाठीच सोडले बाकी नाही काय. सुंदर नामचिंतनाचा अट्टहास गोड गायनाचार्य गुणवंत मंडळी उत्कृष्ट मृदुंग वादक एकदा जोरदार टाळ्या सर्व गुणवंत मंडळीसाठी. पांडुरंग परमात्म्याने कलेचं सामर्थ्य पेलवण्याची ताकद तुमच्या खांद्यांना दिली. माऊली अशीच तुमची कला वृद्धिंगत करू माऊलींची मी प्रार्थना करत आहे. तुम्ही सर्व गुणवंत मंडळी संप्रदायाची तुरा आपल्या खांद्यावर पेलवणारी मंडळी आहात. तुमच्या चरणावर मस्तक आहे. परमात्म्याची कृपा आहे तुमच्यावर की तुम्ही व्यासपीठावर उभे आहात. उत्कृष्ट सर्व गुणवंत मंडळी विनेकरी दादा गोड चोपदार दादा. कसं असतंय माझ्यासारखा महाराज असला की ह्यांच्यासारखे चोपदार लागतात. नाही तर मला वरवडीत नेते लोक महाराज बरं का. त्याच्यामुळे तुमच्यामुळे शोभा आहे या व्यासपीठाला. तुमच्यामुळे नाद ताल ब्रह्म आहे या व्यासपीठाला. महाराज अगदीच व्यासपीठाची शोभा वाढवणारे तुम्ही तुमच्या चरणावर मस्तक ठेवते. उत्कृष्ट सृष्टीमतांचे मनस्वी आभार. सर्व कॅमेरेवाले दादा तुमचे मनस्वी आभार. माझे वडील ज्यांनी मला घडवलं मोठं केलं त्यांच्या शतशः प्रणाम. त्यांच्या चरणावर मस्तक त्यांचे आभार मानावे इतकी माझी लायकी नाही. त्यांच्या ऋणात कायम ऋणी राहावं लागणार आहे. कारण त्यांच्यामुळेच हे व्यासपीठ माझ्याकडे आहे. त्यांच्याच प्रारब्धामुळे त्यांच्याच कष्टामुळे मी इथं उभा आहे. तुम्ही सर्व मायबाप एवढ्या बहुसंख्येने जमलात. तुमच्या चरणावर मस्तक आहे. काही चुकलं असेल तर माफ करा पण आलाय तसं काहीतरी घेऊन जा. चपल्या तरी उचला. अगदी गोड वैभव पंचक्रोशीत नव्हे तालुक्याला हेवा वाटावा एवढा सुंदर सप्ताह तुम्ही करताय. तुमच्या सत्याला स्पर्शाने असा सप्ताह. कारण गावाचं वैभव सप्त्यामुळेच असतं. सप्ताह म्हणजे 7 दिवस आणि अर्धा काल्याचा. गावातली 7.5 जावी म्हणून केला जातो तो सप्ताह. हा कळतं ना तुम्हाला. इथे भगवंत ही येऊन नाचतो एवढी ताकद या मंडपात याला सप्ताह म्हणायचं.
इतका गोड तुम्ही करता पण त्याच्यामुळे मस्त काय बोलण्याच्या का फार वेळ त्याचा क्षमस्व काही चुकलं असेल तर माफी सेवेला विराम. ज्ञानेश्वर दोन मिनिटं दादा उठायची काही करत जाऊ नका. देवानं उठवायची केली तर लय अवघड होईना. तसंच आहे. ज्यांच्यामुळे माझ्याकडे ही सेवा आली असे आमचे गोरक्षनाथ महाराज काकडे, ज्यांच्यामुळे गावाला वैभव आहे. गावातला एखादा मुलगा जर कीर्तनकार आहे, गावातला एखादा मुलगा जर वादक आहे, गावातला एखादा मुलगा जर गायक आहे, तर गावाचं ते कर्तव्य आहे की त्या मुलाला पाठिंबा द्यावा आणि महाराष्ट्राच्या नव्हे जगाच्या पातळीवर त्याचं नाव व्हावं. कारण कसं आहे ना महाराज, अख्ख्या जगाने कौतुक केलं काही वाटत नाही, पण जेव्हा घरातली माणसं कौतुक करतात ना तेव्हा स्वाभिमान वाटतो. आणि तुमच्या गावात स्वाभिमान वाटावा असे उत्कृष्ट कीर्तनकार आहेत माऊली महाराज काकडे. त्यांच्या चरणावरील शतशः प्रणाम करते मी. त्यांच्यामुळं तुमच्या गावची शोभा आहे हे लक्षात ठेवा. तुमच्यामुळं तुमच्या गावाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहे. वाघलगावचा मुलगा आहे म्हटल्यानंतर कौतुक वाटावं. एवढी चांगली पिढी तुम्ही इथं घडवताय, त्याकडे मर्चंट शतशः प्रणाम करते. त्यांच्यामुळं त्यांना हे वैभव लाभलंय. पुन्हा एकदा वहिनी असतील, दादा असतील, सगळ्यांच्या शतशः प्रणाम. सरपंच असतील, त्यांच्यामुळे ही सेवा मला मिळाली. त्यांच्या चरणावर शतशः प्रणाम.